जे आमचं ऑब्जेक्शन आहे त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ते पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे. ठीक आहे. आणि त्यांचं उत्तर आल्यानंतर आम्ही आपल्यासोबत चर्चा करू. पाठवा, उत्तर येऊ द्या आणि मग कारवाई करा. आमच्या अधिकारावर कुठले गदा आणायचा आमचा काय अधिकार नाही. जे सांगतोय काय सूचना आहे आपल्याला की अ आणि ब असे दोन भाग पडलेले आहेत. जर त्या दोन भागामध्ये त्यांनी जर चिन्ह मागितलं असेल तर चिन्ह त्याला द्यायला काय ते आलं तरी चालेल, ब मध्ये आलं तरी ते चालेल. आमचं भाऊ काय म्हणणं, एक मिनिट, आमचं म्हणणं असं आहे की मागितलंय ना तुम्ही, आता झपके सरांनी मागितलं हे चिन्ह ते देऊन टाका. आमचं राहू द्या पाठीमागं आणि जे राहिलं शिल्लक ते आम्हाला देऊन टाका. माझं असं म्हणणं आहे आम्हाला, त्याच्याबद्दल माझं ऑब्जेक्शन माझं असं आहे त्याच्यावर की अ आणि ब हे दोन प्रभाग आहेत पडलेले. अ मध्ये आम्ही जे मागितलंय ते अ ला एक द्या, ब ला एक द्या, दोन चिन्ह झाले तिथला विषय. आमचं अ मध्ये ब मध्ये आम्ही जे आहोत आमचं बाजूला ठेवा, आमचे सगळे एकच चिन्ह त्यांना द्या. अ मध्ये बी एक द्या, ब मध्ये बी एक दिलं तरी चालेल. सगळ्या वार्डात ते एकाच वार्डात, प्रत्येक वार्डात वेगवेगळं जाईल. प्रत्येक वार्डात वेगवेगळं जाईल. त्या वार्डापुरतं आम्ही बोलणार. त्यांच्यावर माझं ऑब्जेक्शन नाही. माझं ऑब्जेक्शन हे आहे की प्रत्येक वार्डामध्ये वेगवेगळं चिन्ह जायला पाहिजे. आणि ज्या आघाड्या रजिस्ट्रेशन जे आव्हाने सांगितलं आता ते निवडणुकीपूर्वी तुमच्याकडे यायला पाहिजे होतं. ते कुणाचंही आलं गेलं नाही, आमचंही नाही त्याच्यामध्ये. एक मिनिट, आम्ही तुमच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही. आमचं जे म्हणणं जे आहे तुम्हाला जी पाहिजे ती चिन्ह तुम्ही घेऊन टाका. आमचं गुरु आपल्याकडे चिन्ह आहे की 200 चिन्ह 200 आहे. 200 चिन्हामध्ये तुम्हाला आता प्रभाग क्रमांक 1 आला. प्रभाग क्रमांक 1 मध्ये तुम्ही जी मागितली तुमच्या उमेदवारांनी ती तुम्हाला 1 नंबर तुम्ही देऊन टाका. आमचं जे आहे ते आम्हाला सगळ्याला तुमचं राहिलेल्यामध्ये जी शिल्लक असतील त्यामध्ये आम्हाला 2 देऊन टाका, आमचा विषय मिळणार. आम्ही जे मागितले त्या व्यतिरिक्त आम्ही चिन्ह मागणी करणार नाही. घ्या हो. आणि जर ते दिलंच नाही तर आव्हाने सांगितल्याप्रमाणे निवडणूक तहकूब करा. नियमानुसार आम्ही बोलतोय. आम्हाला नियम चौकटी सोडून आम्हाला बोलायची इच्छाही नाही. जी आमची मागणी आहे, आमचं म्हणणं आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोहोचवा. त्यांचा रिप्लाय आल्यानंतर आम्ही डिस्कस करतो. तोपर्यंत जे काही वाटून टाका, आमचं पेंडिंग ठेवा. तुम्ही वाटा नाही. मला तुम्ही निवडणूक आयोगाकडून तुम्ही आता 2 मिनिटात मेल आला तर मी थांबवतो. मी प्रक्रिया थांबवू शकणार नाही. मी काय सांगतो साहेब, एक मिनिट, तुम्ही प्रक्रिया थांबवा असं आमचं म्हणणं नाही. आता एक काय झालंय हे बघा नवनाथ भाऊ, आता तुम्ही मला सांगा पंढरपूरला पूर्व चिन्ह वाटप कधी आहे? चिन्ह वाटप आहे. पंढरपूरला अगोदरच परवाच्या दिवशीपासून चिन्ह वाटपाची चिन्ह जाहीर झाली. त्या ह्याला स्टिकरला लावली आणि सुरू झाली. ही योग्य आहे का? आपल्यात पण चालू आहे. वाटपानंतर चिन्ह आहे. राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय पक्षाला ऑब्जेक्शन नाही. पंढरपूरची ही जे काही तिथं म्हणजे काय म्हणूया आपण पॅनल झालेली आहे, त्याचं रजिस्ट्रेशन त्या नावाखाली जवळजवळ 1 ते 2 महिन्यापूर्वी झालेलं आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळं त्या आघाडीनं प्रेफरन्सनं जे चिन्ह मागितलेलं आहे ते मिळणार आहे असं गृहीत धरून त्यांनी काय सांगतो आहे बघू नंतर करू हे तसं धरू शकतो का आपण? नाही ना, त्यांनी केलेलं असं गेली. काय म्हणतोय आता आपली जी आघाडी आहे, माहिती कदाचित चुकीची सुद्धा असेल. आपली आघाडी आहे ना, माहिती अशी आहे की त्यांच्या ज्या 2 आघाड्या आहेत त्या आघाड्यांनी निवडणूक पूर्व त्या आघाड्या रजिस्ट्रेशन केलेले आहेत आणि त्यांचं रजिस्ट्रेशन कलेक्टर आलेलं असल्यामुळं त्यांनी ते चिन्ह गृहीत धरले. आमची आघाडी आपणच एक आघाडी रजिस्ट्रेशन केली. ती निवडणूक आयोगाची जी यादी यांच्याकडे आलेली आहे त्या यादीत आपली आघाडी आहे ना. आता आपण आहे का नाही यादी? दाखव ना, दिले वाचा ना 205 नंबरला दाखव. ती दिले का तुम्ही? दाखवून द्या ना तिथे. आघाडीबाबतचा जो आहे कलेक्टर साहेबांचे अधिकार आहे. कलेक्टर साहेबांकडे यावं लागतं. मी काय सांगतो साहेब, ही आहे का नाही? कलेक्टर साहेबांनी ही निवडणूक घेतली झाल्यानंतर ते तुमची आघाडी कन्सिडर करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय करायचं, कुठला नियम लागू करायचा, कशा पद्धतीने प्रक्रिया पार पाडायची हा त्यांचा प्रश्न आहे. आमचं जे म्हणणं आहे
ते आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवा एवढीच विनंती आहे आणि त्याच्यानंतर आम्ही चर्चा करू. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला आजपर्यंत कळवणं अपेक्षित होतं की या आघाडी माझ्याकडे नोंदणीकृत आहे, या आघाडीला हे चिन्ह आरक्षण झालेलं हा आहे. त्यांचा प्रश्न त्यांचं आहे. हे पत्र मला आलेलं हा आहे. त्यांचा प्रश्न आहे. हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्हाला कळवणं न कळवणं हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमच्या अधिकाराची भाषा वापरून तुम्हाला बोलतोय. आमचं म्हणणं वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आपण पोहोचू. वर आणि निवडणूक आयोगाकडे पण पोहोचवा तुम्ही, असं काय नाही. वर पाठवा, तोपर्यंत ह्यांची चिन्ह वाटायचं आमचं काही म्हणणं नाही. यांचं वाटून टाका. आमचे जे उमेदवार आहेत 23 ते आमचं ठेवून द्या. बाकी आता यांनी सांगितलंय तुमचं घ्या ना वाटून. नाही, आमचा कुणाच्याही याला आमचा विरोध असण्याचं कारण नाही. जे आपल्याकडे शासकीय नियमाप्रमाणे आतापर्यंत तुम्ही कामकाज चालवलंय Yes. त्या शासकीय नियमाप्रमाणे कामकाज तुम्ही चालू ठेवा. बंद वगैरे ठेवण्याचा हा जर तुम्हाला काय अरे, अधिकार एक असेल, मिनिट. तर हो, भाऊ. तुम्ही पण ठेवा, आम्हाला काय अडचण नाही. बंद आमची ठेवायचं काय असं आमचं जबाबदारी म्हणणं आमचा अडचण नाही. आमचं म्हणणं आहे वर पाठवा, तोपर्यंत तुम्हाला कोणाला वाटायचं ते वाटून टाका. आमचे ते म्हणणं नाही. आम्ही तुमच्या मताशी सहमतच आहोत, परंतु त्यांच्या नियमाचा गैरवापर होऊ नये. तुम्ही- जे कामकाज चालू आहे तुमचं त्या साहेब परिस्थितीप्रमाणे तुम्ही हे कामकाज पाठवून चालू द्या. तोपर्यंत तुमचं चालू द्या. आमचे उमेदवार बाजूला ठेवा. बाकी मला पाठाचा आता मी पाठवून पण दिली. आता तुम्ही म्हणताय ना तुमची विनंती मान्य करतो, मी लगेच मेल करतो कलेक्टर ऑफिसला. परंतु जर माझ्या प्रक्रियेमध्ये चालू असेपर्यंत त्यांचा जर काही रिप्लाय आला तर मी प्रक्रिया थांबेल, नाहीतर मी थांबवणार नाही. तर मेल करा साहेब, लगेच मेल करा. त्यांचं जबाब आहे तो मेल करा 2 मिनिटात. काही अडचण नाही. तुमचं पाठवून म्हणणं द्या. आहे ना आला पाठवायचं? ठीक, नाही आला हा त्या चालेल. पद्धतीने ठीक आहे पाठवतो. तुमच्या अधिकारावर काय गदा आलावी असं आमचं म्हणणं नाही. तेवढे आम्हाला कळले. पण आम्ही विधानसभेमध्ये परिषदेमध्ये प्रतिनिधित्व केलंय, कायदा चालवलाय आम्ही पण. असं काहीच नाही. जिथं कायदा तयार होतो तिथं आम्ही प्रतिनिधित्व केले साहेब. त्यामुळे ही दाखल तक्रार आपण दिलेलं आहे ती दाखल करा, वर द्या. आलं ठीक, नाही आलं तर आम्ही तुम्ही म्हणताय त्याची समज राहू. काय अधिकार आहे ते कायद्यामध्ये आम्ही तुम्हाला वाचून दाखवतो. तुम्ही ऐकून घ्या. माईक वर दाखवा तुम्ही त्याला. दाखव रे, वाचून दाखव तू. तुम्ही जो रेफरन्स दाखवता तुम्ही वाचलेला आहे. शासकीय अलीकडे रेफरन्स दाखवताय ना, तो वाचलेला आहे. ठीक आहे. पाठवा तुम्ही साहेब. मी पाठवतो. ओके.